लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवा आणि नंदिनीपासून. तर इथे जीवा विचार करत बसलेला असतो. तर नंदिनी म्हणते, "जीवा, दिवसबद्दल आईबाबांना कसं सांगायचं ह्याचा विचार करू नका तुम्ही," असं म्हणते आता नंदिनी जीवाला. "जेवढं जास्त विचार कराल तेवढा जास्त त्रास होईल तुम्हाला. तुम्ही त्रास घेऊन तुम्ही त्रास करून घेऊ नका प्लीज," असं म्हणते नंदिनी. तर जीवा म्हणतो, "तुला खरंच ह्या गोष्टीचा त्रास होत नाहीये," असं म्हणतो जीवा. "की फक्त दाखवतेयस मला," असं म्हणतो जीवा. "त्रास तर होतोय," असं म्हणते नंदिनी. पण फक्त त्रास होतोय असा विचार करून तो कमी नाही होणार. तुम्हाला तर तुमच्या आई-बाबांना इतकं सांगायला जड जातंय. मला तर 2दा सांगावं लागणार आहे. 2दा ताऱ्यावरची कसरत करावी लागणार आहे. एकदा ह्या आई-बाबांना सांगताना आणि दुसऱ्यांदा माझ्या आई-बाबांना सांगताना, असं म्हणते नंदिनी. "हे माझ्या डोक्यातच नाही आलं," असं म्हणतो जीवा. "कसं सांगणार आहेस त्यांना?" असं म्हणतो जीवा. "माहीत नाही," असं म्हणते नंदिनी. "बघू, झोपा ना तुम्ही," असं म्हणते आता नंदिनी जीवाला. "मी पण माझं काम आवरलं की झोपेनच." तर जीवा आता इथे झोपतो. नंदिनी मात्र आपलं काम करत असते. नंदिनी आता आपलं काम करत बसलेलीच असते आणि इथे पिहूला खूप टेन्शन येतं आणि तिला आठवतं की कसं वसवत्या म्हटलेली असते की त्या दीपकची मदत घेऊन कशी मी नंदिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप केलं होतं. हे सगळं आता आठवतं पिहूला. ही गोष्ट खूपच डेंजरस आहे. मला ना कुणाला तरी सांगायलाच हवं. मी आता काहीच लपवणार नाही. पण सांगू कोणाला, असं म्हणते आता पिहू. वसुहत्या आणि रम्या बसलेले असतात आपल्या खोलीमध्ये. तर आता वसुहत्या म्हणत असतात, "काय झालंय हे? माझा उजवा डोळा फडफडतोय सारखं." "अगं मग 2 मिनिटं डोळे बंद करून बस, म्हणजे नीट होईल सगळं," असं म्हणते आता रम्या. "अगं नाही गं रम्या, उजवा डोळा फडफडणं चांगलं नसतं. काहीतरी वाईट होणार आहे याचं संकेत देत असतं ते," असं म्हणते आता वसुहत्या. "अगं रम्या, काही वाईट होणार नाही ना?" असं म्हणते आता वसुहत्या. "अगं कशाला वाईट होतंय? उलट पार्थ आणि काव्याचा डिव्होर्स मुळे सगळं चांगलंच होणार आहे," असं म्हणते रम्या. "तू टेन्शन घेऊ नकोस." "नाही गं रम्या, मला ना सारखं भीती वाटतेय. म्हणजे पार्थ आणि जीवाला नाही का दीपकला पकडायला गेले होते तेव्हा मला फिलिंग येत होतं. तसंच मला काहीतरी वाटतंय," असं म्हणते आता वसुहत्या. तर रम्या म्हणते, "अगं त्या दीपकचं प्रकरण जुनं झालं आता, संपलं ते आता," असं म्हणते रम्या. "नक्की ना? म्हणजे ते भूतकाळातलं भूत माझ्या मनगटीवर नाही बसणार ना परत?" असं म्हणते वसुहत्या. तर रम्या म्हणते, "काही काय तुझं आई, अति होतंय तुझं." "मी अति नाही करते ग, मी भीती व्यक्त करते. काय खरी आहे ते सांगते ग. मगाशी ना कुणीतरी होतं बाहेर नक्की आणि आता डोळा फडफडतोय माझा. अरे देवा, नको रे आता, नको संकट येऊन जाऊ नको रे आता आमच्यावरती," असं म्हणतात वसुहत्यानी हात जोडतात. तर आता सकाळ झालेलं दाखवलंय. नंदिनी आपल्या खोलीमध्ये काम करत असते. तिथे तेवढ्यातच पिहू येते घाबरत घाबरत. "अगं पिहू, काय झालं?" असं म्हणते नंदिनी. "आणि किती घाम आलाय तुला? बरं वाटत नाहीये का?" असं म्हणते नंदिनी. "नाही वहिनी," असं म्हणते पिहू. "ते ते काय झालं? काही वस्तू तुटली आहे का तुझ्या हातून?" असं म्हणते नंदिनी. "नाही वहिनी, मी ते ते," असं म्हणते पिहू. "कोणी बोललंय का तुला काही?" असं म्हणते नंदिनी. "मला कळतच नाहीये." "नाही गं वहिनी, ते मी तुझ्या," असं म्हणते पिहू. "काय हवं का तुला?" असं म्हणते नंदिनी. "आई बाबा घरी नाही आहेत म्हणून घाबरलीस का? माझा फोन इथेच आहे. मी फोन करते आईना." "नको नको, तू तू मी ऐकलं तुला ना ते असं म्हणते पिहू. "काय ऐकलंय?" असं म्हणते आता नंदिनी. "कोण कोण काय बोलत होतं? काय ऐकलंस ते सांग बाळा मला," असं म्हणते नंदिनी. तर पिहूला खूप टेन्शन झालं असं ती बोलू शकत नाही. ह्या वसुंधराने त्या दीपकला पाठवून नंदिनीला तिच्याच लग्नातनं किडनॅप केलं होतं. "वहिनी," असं म्हणून ओरडते आता पिहू. "तू जे काय आहे बरं सांग बरं, मी विश्वासाने ऐकेल तुझा," असं म्हणते आता नंदिनी. पिहू, "अगं बोल ना, बोलतेस ना," असं म्हणते आता नंदिनी. "तू विश्वास ठेवशील की नाही ते नाही माहिती मला, पण बाकीचे तर ठेवणारच नाहीत," असं म्हणते पिहू. "तुला कसं सांगू मी तुझ्याबद्दल जे मला कळलंय ते," असं म्हणते आता पिहू मनातल्या मनात. "पिहू," असं म्हणते नंदिनी. "बाळा काय झालं? बोलतेस ना?" असं म्हणते नंदिनी. "बोल ना," असं म्हणते ती. तर पिहू खूपच घाबरते आता. "मी तुझ्याबद्दल काय ऐकलं ते," असं म्हणते पिहू. "काय नाही, काय नाही. मी नंतर बोलते पळून." म्हणून पळून जाते आता ती तिथून. "काय झालंय हिला?" असं म्हणते नंदिनी. "तिला नक्कीच मला काहीतरी सांगायचं होतं, पण काय?" असं म्हणते आता नंदिनी. तर इथे पार्थ, "हां निशा, काव्या मला म्हणाल्या रिव्हिजन करायला आज तुमच्याबरोबर दिवसभर असतील." "हो, आता थोडाच वेळ झालाय त्या निघून. ॲक्चुअली मी दुसऱ्याच कारणासाठी फोन केलाय. एक रिक्वेस्ट होती, म्हणजे माझा विषय काढून त्यांच्याशी काही बोलू नका. म्हणजे इन जनरल सुद्धा
आणि माझ्यावरून सुद्धा चिडवाचिडवी होत असेल तर तीही करू नका. मला त्यांनी अभ्यासावर फोकस केलेलं पाहिजे. त्यांच्यासाठी आता मला कुठलंच डिस्ट्रॅक्शन नको आहे, असं पार्थ म्हणत असतो अनिशासोबत फोनवरती. तेवढ्यातच तिथे पिहू येते आणि म्हणते, "पार्थ दादा, ते मला ना बोलायचं होतं तुझ्याशी काहीतरी," असं म्हणते पिहू घाबरून घाबरून. "अगं पिहू बाळा, किती घाम आलाय तुला, तू इतकं काय थरथर खापरतीये, सांग मला," असं म्हणतो पार्थ आणि पाणी देतो तिला आणि रुमालने पुसतो आता. ते ते असं म्हणते पिहू, "मी मी आत्ता ऐकलं होतं काहीतरी," असं म्हणते पिहू. "ते काय ऐकलं होतं?" असं म्हणतो पार्थ. "जे सहज," असं खूप घाबरते आता पिहू, तिला बोलायलाच येत नाही. "हो सहज, काय कोणी काय सांगितलं सांग बरं," असं म्हणतो आता पार्थ. "सांगू का दादाला? त्याला त्याने पण नंदिनी वहिनीसगं खूप सफर केलंय. त्याला सांगितलं की त्रास होईल. काय करू मी?" असं म्हणते पिहू. "काय झालं? तू बोल मला, घाबरू नकोस," असं म्हणतो आता पार्थ. "ते मी काहीतरी मागायला आले होते," असं म्हणते पिहू. "काय मागायला आले होतेस?" असं म्हणतो पार्थ. "ते स्केच पेन," असं म्हणते आता पिहू. "ड्रॉइंग काढायची होती म्हणून." तर घाबरत घाबरत बोलते आता पिहू. तर पिहू सांगतच नाही आता आणि तसंच जाते निघून घाबरून. पार्थ म्हणतो, "काहीतरी सांगायला आली होतीस ना? कुणाचं काहीतरी ऐकलंस तू, आता स्केच पेन घेऊन चालली आहेस?" "ते ड्रॉइंग काढायचं होतं ना म्हणून," असं म्हणते आता पिहू. पिहू निघून जाते तिथून. पिहू पिहू म्हणत थांबतो. पार्थ तरी ती आता तिथून निघून जाते. "नेमकं काय सांगणार होती पिहू?" असं म्हणतो आता पार्थ. तर मानिनी आता फोनवर बोलत असते. "मंजूताई, तुम्ही घाबरू नका. मला मिथून भाऊजींनी फोनवर सांगितलंय," असं बोलत असते मानिनी. तुम्ही ज्या लग्नात गेलात तिकडे खूप छान मेनू आहे, छान बेत आहे, म्हणून तुम्ही तिथे एन्जॉय करा. आणि काय सांगू का, ह्यावेळी श्रेयाला घेऊन गेलं ना ते बरं वाटतंय. कारण अशा लग्नामध्ये ना चांगल्या घरातली मुलं, आई वडील असतात. कदाचित एखादं स्थळ श्रेयाला सुद्धा मिळून जाईल. पिहूची तर तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत ना, असं म्हणते आता मानिनी. तेवढ्यातच पिहू रडत रडत बसलेली असते आता खाली. "पिहू," असं म्हणते आता मानिनी. "पिहू, अगं बाळा, अशी का बसलीस तू? खूप घाम आलाय तुला," असं म्हणते मानिनी. "खूप ताप आहे तुला? ये उठ, चल चल," असं म्हणते आता मानिनी. "चल आपण औषध देऊया हां तुला. चल ये तू आता, घाबरू नकोस," असं म्हणते मानिनी. "बोलायचंय मामी, बोलायचंय मामी," असं म्हणते आता पिहू. "मामी, मी काहीतरी ऐकलं," असं म्हणून आता पॅनिक अटॅक येतो पिहूला. "मी काहीतरी ऐकलं," असं म्हणत असते आता पिहू. "नंदिनीला तिच्याच घरातनं किडनॅप केलं होतं," असं ऐकलेले असते ना वसुंधराचा पिहू. तर पिहू आता चक्कर येऊन पडते आणि फिट्स येतात तिला. तर नंदिनी, जीवा, पार्थ वगैरे सगळ्यांना बोलून घेते आता मानेनी. तर आता सगळेजण तिचे हातपाय वगैरे रब करायला लागतात. "काय झालं अचानक?" असं म्हणते मानेनी. "पाणी दे लवकर," असं म्हणते वसवत्या. तर रम्या पाणी देते. "फिट आल्यावर पाणी द्यायचं नसतं," असं म्हणते नंदिनी. "अगं पण अशी कशी अचानक फिट आली हिला?" असं म्हणते वसवत्या. "एक एक मिनिट," असं म्हणतो आता जीवा. "प्लीज पॅनिक होऊ नका," असं म्हणतो आता जीवा. "पिहू शांत हो बाळा, बस बस," असं म्हणते आता नंदिनी. "पिहू डोळे उघड," असं म्हणते नंदिनी. तर पिहू डोळे उघडते. "तू ठीक आहेस ना बाळा? बरं वाटतंय का आता?" असं म्हणते नंदिनी. "हो," असं म्हणते पिहू. "ये सावकाश चल," असं म्हणते नंदिनी. "दीर्घ श्वास घे पिहू," असं म्हणतो पार्थ. "शांत हो बाळा, शांत हो," असं म्हणते आता नंदिनी पण. "पिहू बाळा, काय झालं तुला?" असं वसवत्या म्हणते. तर पिहू अजून घाबरते. तर पिहू आता मिठी मारते नंदिनीला. "पिहू, मला बघून घाबरल्यास की का करतेय? ती असं माझ्यापासून दूर का जात असेल? नक्की काय झालं हिला?" असं म्हणते वसवत्या. शांत हो," असं म्हणते आता नंदिनी. "घाबरू नकोस बाळा, शांत हो," असं म्हणते आता नंदिनी. "मला एक गोष्ट कळत नाही आहे, हिला अचानक अशी काय फिट आली?" असं म्हणतो जीवा. "स्केचपेन घ्यायला आली होती तेव्हाच मला काहीतरी सांगणार होते आणि थरथरत होती," असं म्हणतो पार्थ. "अहो, माझ्याकडे सुद्धा ती आली होती तेव्हा पण खूप घाबरलेली होती," असं म्हणते नंदिनी. "हो का?" असं म्हणते मानिनी. "मी इथे फोनवर बोलत होते ना, तिथे कोपऱ्यात बसली होती घाबरून," असं म्हणते आता मानिनी. "घाम फुटला होता. तिला म्हटलं, 'चल, मी तुला औषध देते.' तर ती म्हटली की मला काहीतरी सांगायचं आहे, मी काहीतरी ऐकलंय," असं म्हणते आता मानिनी. "पिहू, काय सांगायचंय? सांग ना," असं म्हणते नंदिनी. "मी असं म्हणणारच असते पिहू." तेवढ्यातच वसुंधरा नाटक करते आणि म्हणते, "हे मिथून आणि मंजू गेलेत कुठे? इथे मुलीला फिट्स येत आहेत आणि कुठे हुंडकतायत हे?" "मानिनी अगं, आपल्याला कसं सांगेल ती मोकळेपणाने? आईबाबांना सांगेल ना, फोन करा ना," असं म्हणते आता वसवत्या. "एक एक मिनिट," असं म्हणतो आता जीवा. "मी फोन करतो." "पिहू, अजिबात घाबरू नको, सगळे इथे आहेत." "मगाशी काय सांगणार होतीस?" असं म्हणते आता नंदिनी. "मामींना काय सांगणार होतीस? काय ऐकलंस तू? बोल ना," असं म्हणते आता नंदिनी पिहूला. "बोल," असं म्हणतो पार्थ. "मी ते," असं म्हणते आता पिहू. "तर काय सांगणार होतीस?" असं म्हणते आता वसुंधरा आत्या. "सांगणार होतीस का काही?" असं म्हणते आता वसवत्या. तर घाबरते पिहू परत तिचे डोळे बघून.
मला रूममध्ये घेऊन जा प्लीज प्लीज प्लीज, माझं डोकं दुखतंय प्लीज प्लीज असं म्हणते पिहू. तर नंदिनी घेऊन जाते आता तिला रूममध्ये. काय रे काय झालं असं म्हणतो पार्थ. मी कॉल केला होता, ते निघालेत आता असं म्हणतो आता जीवा. इतकी का घाबरले ही, नेमकं काय ऐकलं ही ना असं म्हणतो पार्थ. तेच तर कळत नाही असं म्हणतो आता जीवा. पण इतकं कशाला घाबरली असेल ती असं म्हणतो जीवा. इथे वसवात्या आणि रम्या मात्र खूप घाबरतात. म्हणजे नक्की पिहूच माझ्या दरवाजाच्या मागे उभी होती असं म्हणते वसवात्या. आणि हिने सगळं बोलणं ऐकलं असेल तर. पिहूला इथे नंदिनी चादर घालते आणि मानिनी पण बसते तिच्या बाजूला आणि शांत हो म्हणतात ते. हे बघ तुला पटकन एक गोळी देते, त्या गोळीने तुला चांगलं वाटेल, ती गोळी घेऊनच तुला चांगलं वाटेल. हे बघ मला ना गोळी नको, गोळी वगैरे काय नको मला मामी. हे बघ पिहू गोळी घेतलं की नाही तुला बरं वाटेल बाळा उठल्यावर, प्लीज प्लीज असं नका करायचं हा. दे दे, ती पहिल्या ड्रॉवरमध्ये गोळ्या आहेत ना ती दे असं म्हणते आता मानिनी. गोळी घे हा असं म्हणते मानिनी आणि गोळी देते आता पिहूला. गोळी घेतलीस ना खूप छान वाटेल तुला असं म्हणते आता मानिनी. आई ही घ्या म्हणते नंदिनी अरे गोळी देते आता पिहूला. झोप आता हा, आम्ही आहोत इथे असं म्हणते मानिनी. आई नका काळजी करू, पिहू ठीक होऊन जाईल. काय चालू असेल ग तिच्या मनात असं म्हणते मानिनी. अशी तिथे मुटकून मुरडून बसली होती ना तेव्हा धस्स झालं होतं मला असं म्हणते मानिनी. कशाचं एवढं टेन्शन आलं असेल हिला, तेच तर कळत नाही आहे असं म्हणते आता नंदिनी. ॲक्च्युली माझ्याशी पण काहीतरी बोलायचं होतं तिला असं म्हणते नंदिनी. मी सुद्धा किती खोदून खोदून विचारलं पण तिने काही सांगितलंच नाही. हो ना असं म्हणते मानिनी. म्हणजे नक्की काहीतरी मनात आहे तिच्या. पण काय असेल असं म्हणते मानिनी. आता आपण तिच्याशी बोलू की ते आपल्याला कळेलच असं म्हणते नंदिनी. तुम्ही आता ह्या सगळ्याचा फार विचार करू नका, आपण हळूहळू बोलतं करूया तिला. ह्या मुलांच्या मनात ना नक्की काय चालू असतं ते काही कळतच नाही बाई. हे असं बघितलं की असं वाटतं वडीलधारी म्हणून आपणच चुकलो का असं म्हणते मानिनी. तुम्हाला सगळ्यांना समजून घ्यायला, सांभाळायला असं का बोलताय तुम्ही आई असं म्हणते मानिनी. ला नंदिनी या सगळ्यात तुमची काहीच चूक नाही आहे. म्हणजे बघ ना नंदिनी, मुलांच्या मनात इतकं काय काय चालू असतं आणि ते मनात साठवून ठेवावं लागतं. आपल्या मनातलं आपल्या आई वडिलांपाशी बोलता येत नाही. म्हणजे आपलं पोटचं पोर आपल्यापासून लपवाछपवी करत असेल तर नक्कीच आई वडील म्हणून आपलंच काहीतरी चुकलं असं वाटतं असं म्हणते मानिनी. आई तुमचं काहीच चुकत नाही आहे, चुकत असेल तर आमचं चुकत आहे असं म्हणते नंदिनी. पिहूची अवस्था बघून आईला इतकं टेन्शन येत आहे तर आमच्या डिवोर्सचं ऐकल्यावर ह्यांना काय होईल असं म्हणते नंदिनी. खरं तर आज सांगून मोकळं व्हायचं होतं पण पण आता सांगणं योग्य होणार नाही असं म्हणते आता नंदिनी. तर आता रात्र होते. इथे पार्थ डायनिंग टेबलवर बसलेला असतो आणि त्याला आठवतं की कसं त्याने काव्याला डिवोर्स पेपर साईन करायला लावले असतं आणि म्हटलेलं असतो अजून एक दिवस तुम्ही एफर्ट केला तर मी तुमच्या प्रेमात वगैरे पडेल आणि तुम्हाला सोडून देणं कठीण जाईल मला असं म्हणून साईन करून घेतलेला असतो तो काव्याकडून डिवोर्स पेपर्सवर. हे त्याला आठवतं डायनिंग टेबलवर बसून आणि तो आता खूप भावूक झालेला असतो हे सगळं आठवण करताना. तेवढ्यातच नंदिनी येते तिथे. नंदिनी असं म्हणतो होता पार्थ. सॉरी सॉरी मी परत जायला निघालात असं म्हणतो होता पार्थ. नाही सॉरी असं म्हणते नंदिनी. काय होतं दरवेळी मी इथे येते आणि योगायोगाने तुम्ही इथे बसलेलाच असता असं म्हणते नंदिनी. असं वाटलं कधीतरी तुम्हाला वाटत असेल आपण एकटं असावं, एकटं बसावं, माझी अडचण नको म्हणून मी जात होते असं म्हणते आता नंदिनी. ज्यांची दुःख सेम असतात त्यांना एकमेकांची अडचण होतच नाही कधी असं म्हणतो आता पार्थ. बसा असं म्हणतो पार्थ. डिवोर्स कधी घ्यायचं ह्याचा विचार करताय का असं म्हणते नंदिनी. दुसरा विषयच काय आहे आपल्याकडे असं म्हणतो आता पार्थ. नाही तसं नाही, आपल्या डोक्यात दिवसबद्दल सुरू आहे पण बाकी घरच्यांना बरीच टेन्शन्स आहे. आईंना पिहूची खूप काळजी वाटते. आता पिहूला औषध द्यायला मी गेलो होतो ना, पिहूच्या काळजीने चेहरा पडला होता त्यांचा. या बेचारांना माहीतही नाही आपल्या घरात डिवोर्स नावाचं वादळ घुंगवत आहे असं म्हणते नंदिनी. खरं आहे, आपण ते आहोत जे आपल्या आपल्या पार्टनरच्या वाटचा आईस्क्रीमसुद्धा आपणच खातोय, त्यांच्या बाजूचं प्रेमसुद्धा आपणच करतोय. त्यांना हवं तो डिवोर्स आपणच देऊन टाकतोय. खरं आहे असं म्हणते आता नंदिनी. जीवा आणि मी फायनली आम्ही डिवोर्स फाईल केलाय आणि आम्ही पण असं म्हणतो आता पार्थ. कधी असं म्हणते नंदिनी. कधी केला तसं म्हणते नंदिनी. पार्थ म्हणतो पूजेच्या दिवशी सकाळी सकाळी सत्यनारायणाची पूजा जोडीने बसलो, नंतर डिवोर्स फाईल करणारा कदाचित पहिलाच कपसला असो. नाही असं म्हणते नंदिनी. दुसरे असं म्हणते आता नंदिनी. म्हणजे तुम्ही सुद्धा पूजेच्याच दिवशी असं म्हणत होता पार्थ. हो असं म्हणते नंदिनी. आणि आता मला कळतंय
की त्या दिवशी तुम्ही पूजेवरून का अचानक उठला होतात असं म्हणते नंदिनी. खूप वादळ सुरत असेल ना मनात असं म्हणते नंदिनी. माझ्या मनात काय सुरू असेल हे तुम्हीच समजू शकता असं म्हणतो आता पार्थ. कारण तुमची अवस्था सुद्धा काही वेगळी नसेल. हो असं म्हणते नंदिनी. डिवोर्सचा त्या डिवोर्सचा साईन घेऊन आपण दोघांना समजावून कसेबसे आलोत पुढे खरं. पण ह्या पुढची वाट खूप जास्त कठीण आहे. आईबापांना सांगणं तर आणखीनच कठीण आहे असं म्हणतो पार्थ. कसं जमवणार आहोत कुणास ठाऊक. पण जमवावं तर लागेलच ना पार्थ असं म्हणते नंदिनी. मी तर उद्याच सांगून मोकळी होणार आहे. खरं तर पिहूचं जे काही झालं त्यामुळे कोणीच मनस्थिती नव्हतंच आधीच. पण नाहीतर आजच बोलले असते मी कदाचित. खरं तर मी सुद्धा हिंमत जुटवण्याचा प्रयत्न करतोय. बघू कसं जमतंय ते असं म्हणतो आता पार्थ. काव्या नाही आली अजून असं म्हणते आता नंदिनी. बराच उशीर झाला तिला यायला. अनिशा गेल्यात त्या अभ्यासाला असं म्हणतो पार्थ. अनिशाचा मेसेज आला होता की त्या आज तिकडेच स्टे करणार आहेत असं म्हणतो पार्थ. पण यावेळेला मी त्यांच्या वाटेकडे डोळा लावून नाही बसलो असं म्हणतो पार्थ. आता ते इंडिपेंडेंट आहेत. खऱ्या अर्थाने इंडिपेंडेंट असं म्हणतो पार्थ. नंदिनी उठते आता तिथून आणि निघून जाते. आता इथे सकाळ झालेलं दाखवलंय. जीवा झोपलेला असतो. तर मानिनी म्हणते जीवा जीवा उठा असं म्हणते मानिनी. किती वाजले आता? आई झोपू दे ना अजून 5 मिनिटं झोपू दे ना असं म्हणतो जीवा. मला माझं मन उठायचं होतच नाही असं मन करतंय की 24 तास इथे चिकटून राहावं या गादीशी असं म्हणतो जीवा. स्वप्न बघतोयस का असं म्हणतो आता मानिनी. कारण तू जमिनीवर झोपलायस असं म्हणते मानिनी. काय असं म्हणतो आता जीवा. काय जमिनीवर काय बडबडतोयस तू असं म्हणते आता मानिनी. अगं किती असणार आहेस तू बस ना असं म्हणतो आता जीवा. हसण्यासारखंच बोलतोयस तू असं म्हणते आता मानिनी. तुझ्याकडे पुरा मौसूद बेड असताना तू जमिनीवर झोपतोय तर बेडची स्वप्न का बघत नसशील असं म्हणते मानिनी. स्वप्नात आपण काही बघू शकतो ना काही असं म्हणतो आता जीवा. पण हा जमिनीवर का झोपलायस असं म्हणते आता मानिनी. झोपलोय अगं नाही ते झोपेत पडलो असेल ग खाली असं म्हणतो जीवा. एवढ्या लांबून झोपेत पडलास छान पांघरून वगैरे अंतरलास आणि मग पडलास का असं म्हणते मानिनी. तर जीवा हसायला लागतो. मस्करी केली ग तुझी असं म्हणतो जीवा. अगं काय तुला सांगतो 2 दिवसांपासून ना पाठ कंबर इतकी दुखते आहे ना म्हटलं जरा जमिनीवरच झोपून बघूया फॉर अ चेंज असं म्हणतो जीवा. तू अजूनही जमिनीवरच झोपतोयस का? मी का जमिनीवर झोपेल असं म्हणतो आता जीवा. नाही नाही भांडलायस का नंदिनीशी असं म्हणते मानिनी. मी काय भांडखोर वाटलो का ग तुला असं म्हणतो आता जीवा. नाही अजिबात नाही असं म्हणते मानिनी. माझी तिन्ही मुलं गुणी आहेत आणि दोन्ही सुना सुद्धा गुणी आहेत की नाही असं म्हणते आता मानिनी. पण ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त गुणी कोण आहे असं म्हणतो आता जीवा. तर मी आहे म्हणतो तो. अरे वा रे सगळ्यात गुणी मुलगा. वेळेवर का नाही उठलास मग असं म्हणते मानिनी. चल उठ अशी बडबडत करू बसू नकोस मला कामं आहेत असं म्हणून निघून जाते आता मानिनी. हा असं म्हणतो जीवा. थोडक्यात वाचलोय आज नाहीतर आईला कळलंच होतं की मी रोज खाली झोपतो म्हणून असं म्हणतो जीवा. नाही नाही पण आईला हे कळून चालणार नाही आहे. पण मी खाली का झोपतोय रोज? माझी खोली माझा बेड आणि मी रोज खाली झोपतोय हे तर बरोबर नाही आहे असं म्हणतो जीवा आणि आजचा एपिसोड संपतो. तर आता बघूया रिकामध्ये काय आहे ते. तर आता मानिनी नंदिनीला म्हणत असते माझ्यानंतर एक घर नाती गोती स्वयंपाकघर हे सगळं तू नीट सांभाळशील ह्याची मला पूर्ण खात्री आहे असं म्हणते आता मानिनी. ह्या सगळं सून बनवून माझ्यावर सगळं सोपवायला निघालेत. पण जेव्हा त्यांना कळेल की मी ह्या घरची सून फार काळ राहणार नाही तेव्हा त्यांचं काय होईल असं म्हणते नंदिनी. रम्या आता इथे वसवत्याला म्हणते की पिऊला सगळं माहीत असेल तर तिला समजावून शांत करायला पाहिजे आपण असं म्हणते रम्या. काही झालं ना तरीही हे गुपित कुणाला कधीही कळता कामा नये असं म्हणते आता वसवत्या. आणि आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षक हो.